खोपोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। खोपोली नगर परिषदेने यंदा वृक्ष लागवडीचा विडा उचलला आहे। पहिल्या टप्प्यात विविध वृक्ष लागवड आणि दुसऱ्या टप्प्यात 5000 वृक्ष लागवड करण्याचा विडा अर्थात संकल्प नगर परिषदेने केला आहे। खोपोली नगर परिषदेचे कार्यक्षम मुख्य अधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आहे। या प्रसंगी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगर परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोली, स्वच्छ खोपोली, सुंदर खोपोली, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, आधी रोटी खाएंगे, स्कूल जरूर जाएंगे, आधी रोटी खाएंगे, स्कूल जरूर जाएंगे, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। सध्या आपल्याला माहिती की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण झालेले आहे। याबाबत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या वेळोवेळी मार्गदर्शक सूचना प्राप्त आहे, ज्यामध्ये वृक्षांची लागवड करणं मोठ्या प्रमाणात हा एक चांगला मार्ग आहे की जेणेकरून आपण ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांवर मात करू शकू। स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा याच्यामध्ये नगर परिषदेने चांगली कामगिरी केली आहे। नुकतंच माझी वसुंधरामध्ये आपल्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे। तर त्याच मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा चांगल्या अर्थाने काम करण्याचा हेतू ठेवून आज सुमारे 5000 वृक्ष लागवडीचा आपण संकल्प केलेला आहे आणि 5000 वृक्ष लागवडीचं काम आपण आज त्याचा शुभारंभ केलेला आहे। आणि निश्चितच हा परिसर ऑलरेडी आता ग्रीन आहे, तो अतिशय ग्रीनर झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच मागे आपण पाहताय डोंगराचा भाग आहे, तो थोडा अनस्टेबल होऊ शकतो, म्हणून तिथं आपण देशी वृक्ष जसं पिंपळ असेल, वड असेल, त्यांच्या मुळात खोलवर जाऊन तो भाग स्टेबल ठेवण्यासाठी मदत करतील। आणि या प्रकारे आपण देशी वृक्ष जास्तीत जास्त लावण्याचा संकल्प केलेला आहे। आणि काही नागरिकांना लागलं तर आपण त्यांना देशी वृक्षांची मागणी केली तर नगर परिषदेतर्फे ते सुद्धा देण्याचा मानस आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।